संसदेमध्ये नुकताच एक कायदा पास झाला. त्या कायद्यामध्ये असं म्हटलेलं आहे, की आपण जनगण मन पहिलं जे म्हणत होतो, तर आता जनगण मन याच्या अगोदर आपल्याला वंदे मातरम सुद्धा म्हणावं लागेल. मग आता याचा इतिहास काय आहे? तर सगळ्यात महत्वाचं, की 7 नोव्हेंबर 1875 मध्ये म्हणजे आजपासून 150 वर्षापूर्वी बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी आनंदमठ नावाची कादंबरी लिहिली. ह्या आनंदमठ कादंबरीमधून वंदे मातरम नावाचं गीत हे क्रांतिकारक असेल किंवा भारतीय स्वातंत्र्याची चळवळ असेल, तर त्या सगळ्यांसाठी हे गीत प्रेरणादायी ठरलं होतं. जनगण मन याच्या अगोदर आपल्याला आता 3 मिनिट 10 सेकंदाचं वंदे मातरम सुद्धा म्हणावं लागेल. हे 24 जानेवारी 1950 मध्ये भारतामध्ये स्वीकारलं. जशा पद्धतीनं जनगण मन हे त्याच दिवशी स्वीकारलेलं होतं. आता जनगण मन जे आहे हे रवींद्रनाथ टागोर यांनी म्हटलं होतं 1911ला, पण हे पहिल्यांदा 27 डिसेंबर 1911च्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या 27व्या अधिवेशनामध्ये म्हटलं गेलं. आणि हे गीत आहे हे 52 सेकंदाचं. खरं तर रवींद्रनाथ टागोर यांनी भारताबरोबरच बंगाल या देशाचं सुद्धा राष्ट्रगीत म्हटलेलं आहे. आणि हे दोन्ही कधी स्वीकारले? 24 जानेवारी 1950 मध्ये. तर आता पिक्चरचे थिएटर्स किंवा मनोरंजनाचे कार्यक्रम वगळता सर्व सरकारी कार्यक्रमाच्या मध्ये जनगण मन याच्या अगोदर आपल्याला 3 मिनिट 10 सेकंदाचं हे वंदे मातरम म्हणणं गरजेचं आहे किंवा बंधनकारक केलेलं आहे. लक्षात ठेवा, परीक्षेला प्रश्न यावेळी तरी येऊ शकतो.